अहमदनगर पोलीस भरती 2024ला म्हणजे कालच जे पेपर झालेला आहे 7 जुलैला, त्यामध्ये विचारलेला प्रश्न, अमितने आपल्या पगाराचा 305 हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले तर त्याचा पगार किती? बघा, आता त्याचा पगार आहे तीळमात्र. ऑप्शन जर बघितले तर 6,500 रुपये मॅक्सिमम पगार दिलेला आहे. पण हे अमित तुमचा मित्र लयच भारी. त्याला आता कन्सेप्ट समजून घ्या पहिले, की पगाराचा 3/5 भाग ज्यावेळेस असं दिलेलं असेल की पगाराचा 3/5 भाग, तर जो छेद असतो त्याचा तुम्ही मानायचा आहे पूर्ण पगार. पूर्ण पगार, ठीक आहे. समजा अमितचा पगार किती आहे? पूर्ण पगार आपण लिहिला की 5. आपण 5 रुपये पगार लिहिला. पण आता काय होतं आहे बघा, निम्मा निम्मा करून खूप सारे निम्मे झालेले. आपण काय करूया, ह्याला निम्मा होईल म्हणजेच काय, एकतर डबल करा म्हणजेच 10 होईल. मग इथे डबल झाला, ह्याला डबल केला म्हणजे अमितचा पगार किती झाला? 10 रुपये. अमितचा पगार किती झाला? 10 रुपये. आता पूर्ण पगार जर त्याचा 10 रुपये झाला म्हणजे आता ह्याला डबल केलं म्हणून वरच्या भागाला सुद्धा डबल करा. म्हणजेच वरचा भाग किती? तर 6. अमितने आपल्या पगाराचा 3/5 भाग म्हणजेच काय, 10चा 3/5 भाग म्हणजे काय, 5 रुपये पगार असेल तर 3 रुपये तो घरी देत होता. पण आता काय केलं आपण, त्याचा पगार डबल केला. समजा 10 रुपये घेतला. हे आपल्या कॅल्क्युलेशन इझी पडावं म्हणून केलेलं आहे, ठीक आहे. तर त्याचा पगार 10 रुपये आहे, पण तो काय करत आहे, 6 रुपये घरी देत आहे, ठीक आहे. एवढं समजा की अमितचा पगार टोटल आहे, पूर्ण पगार आहे 10 रुपये. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही त्याचे मित्र आहात, तुम्ही सांगितलं भावड्या घरी देऊ नको, पण भावड्याचं काय, अमितचं घरच्यांवरती लय प्रेम आहे. मग त्याने काय केलं, 6 रुपये, 10 रुपयापैकी 6 रुपये घरी देऊन टाकले. आता अमित भाऊजवळ किती रुपये उरले? तुमच्या मित्राजवळ 4 रुपये उरले, ठीक आहे. आता उरलेल्या हिस्स्यापैकी म्हणजे आता हे जे 4 रुपये उरलेले आहेत, या 4 रुपयापैकी अमितने काय केलं, शेतीसाठी खर्च करावं. किती? निम्मा. निम्मा म्हणजे काय, अर्धा. म्हणजे जर 4 रुपये त्याच्याजवळ उरले होते तर 2 रुपये त्याने काय केले, शेतीसाठी खर्च केले. म्हणजेच काय झालं, शेतीसाठी त्याने 2 रुपये खर्च केले, ठीक आहे. आता 4 रुपये उरले होते, किंवा आता जर तुम्ही बघितलं की अमितचा पगार समजा 10 रुपये घेतला आपण, त्यापैकी त्याने 6 रुपये घरी दिलेत, 2 रुपये त्याने शेतीसाठी वापरलेत, 6 आणि 2 8 रुपये, 10 रुपयाचा पगार होता. आता त्याच्याकडे उरलेले आहेत किती, फक्त 2 रुपये. 2 रुपये उरलेले होते. आता तुम्ही काय म्हटले की स्वतःवरती खर्च कर राजा, जास्त शहाणपणा करू नको. शेतीचं पण काय भरोसा नव्हता, पाऊस पडेल नाही पडेल काय भरोसा नाही. पण तरीसुद्धा भाऊला काय करायचं होतं, स्वतःवरती 1 रुपया खर्च नव्हता करायचा अमित भाऊला. मग त्याने काय केलं, निम्मा मुलाला दिला. आता 2 रुपये उरले होते अमितजवळ, त्यापैकी निम्मा म्हणजे 2 रुपये उरलेल्यापैकी लिहिलेलं आहे बघा, उरलेल्यापैकी निम्मा म्हणजे हे 2 रुपये उरलेत, त्याच्यापैकी 1 रुपया त्याने मुलाला दिला. म्हणजेच एकूण 10 रुपयापैकी किती रुपये त्याने खर्च केलेत? 9 रुपये खर्च केलेत. 6 आणि 2 8 आणि 1 9, किंवा 2 उरले होते त्याच्यापैकी 1 मुलाला दिला, आता उरला त्याच्याकडे 1. जर आता उरलेला मुलाला दिल्यानंतर त्याजवळ काय उरलं, 1 रुपया बाकीची रक्कम उरली. तर तुम्ही काय म्हटले, भाई तुझ्यासाठी खर्च पाणी घेऊन टाक. पण नाही, त्याला काय करायचं होतं, पोस्टात जमा करायचं होतं. किती रुपये उरला त्याच्याकडं? 10 रुपयापैकी 1 रुपया. हे किती कशात जमा केले त्याने? पोस्टात, ठीक आहे. हे जर तुम्ही 5ने सुद्धा काढलं असतं तरी उत्तर आलं असतं. आपण ते कसं करायचं ते नंतर बघूया. पण हे समजून घ्या पहिले. बघा, 3/5 भाग दिला होता, पूर्ण घेतला आपण पगार करता, छेदातला पूर्ण पगार घेतला. पण ह्याला काय केलं, भरपूर वेळेस निम्मा निम्मा दिला होता म्हणून याला डबल करून घेतलं. तुम्ही याला 4 पट पण सुद्धा करू शकता, म्हणजे याला 20 पगार करू शकता, 100 रुपये पगारसुद्धा करू शकता, असं काही नाही. 50 रुपये पण करू शकता, काही फरक पडत नाही, ठीक आहे. पण आता काय केलं की त्याजवळ असं करत करत त्याने सगळे पैसे वाटून टाकले. आता त्याचे 10 रुपयाचे 10 रुपयाचे त्याने काय केली आहे, पूर्णपणे विल्हेवाट लागली आहे. बघा, 10 रुपये पगाराला, 6 रुपये घरी दिला, 2 रुपये शेती पाण्यावरती खर्च केला, 1 रुपया मुलाला दिला, 1 रुपया पोस्टात झाला. पण काय दिलं आहे की जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले, म्हणजे 1 रुपया आपण जमा करत आहोत, तर त्याने केलेत 600 रुपये. पण आपण पूर्ण पगार किती घेतला त्याचा? 10 रुपये. 10 रुपये त्याचा पूर्ण पगार घेतला, बरोबर किती? त्याला तेच विचारलं ना, त्याचा पगार किती? आपण त्याचा पगार घेतला होता 10 रुपये, त्याचे 1 रुपया, आपल्या 10 पैकी 1 रुपया पोस्टात जमा करतो, तर 10 रुपये त्याचा पूर्ण पगार असेल. तर इथे काय होईल, तिरकस गुणाकार होईल.
काय होणार आहे ते तिरकस गुणाकार. म्हणजेच काय होईल, 600 गुणिला 10 भागिला 1 बरोबर एक्स. बरोबर किती येणार, 600 गुणिला 10 म्हणजेच किती, 6,000 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. समजा ह्याला तुम्ही 5 जर त्याचा पगार घेतला असता, त्यापैकी 3 भाग त्याने कशासाठी, घरासाठी खर्च केला असता. आता त्याच्याकडे उरले किती होते, 5 रुपयेपैकी 3 रुपये खर्च केले, आता त्याच्याकडे 2 रुपये उरले, त्यापैकी निम्मा म्हणजे ह्याचा अर्धा भाग, 1 भाग उरला आहे. 1 भाग त्याने काय केला असता, शेतीसाठी वापरला असता. आता उरले किती, 1 रुपया उरला. ठीक आहे, 2 भागापैकी 1 रुपया दिला, म्हणजे 3 आणि 1 4 रुपये खर्च केले, आता त्याच्याकडे 1 रुपया उरला. हा 1 रुपयाचं काय करतो की तो त्याचा निम्मा म्हणजे अर्धा रुपया 50 पैसे मुलाला देतो आणि 50 पैसे काय करतो, पोस्टात जमा करतो. तर आपण इथे काय करायचं आहे, 50 पैसे बरोबर 600 रुपये पोस्टात जमा केलेले, तर 5 रुपये बरोबर किती. बघा, जरी कॅल्क्युलेशन केलं 600 गुणिला 5 भागिला किती 0.5, तर इथे किती येणार आहे, 10 येणार आहे. म्हणजेच किती, 6,000. म्हणजे कसंही उत्तर काढलं तरी 600 उत्तर येतंच. ठीक आहे, हे तुम्ही 100 जरी केलं असतं तरी तेवढंच उत्तर आलं असतं. बघा, तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे @गणित1 असा टेलिग्राम ग्रुप आहे. इथे तुम्ही मॅथ्सचे डाऊट पाठवू शकता. मॅथ्सचा डाऊट ग्रुप आहे हा, म्हणजे गणिताचा डाऊट ग्रुप आहे. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवा मला. त्याचे व्हिडिओज जर अवेलेबल असतील तर नक्कीच तुम्हाला सोल्युशन पाठवल्या जातील. ठीक आहे, आणि ज्यांना हे व्हिडिओज आवडत आहेत त्यांना जर फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज शिकायचे असतील, म्हणजे एक चॅप्टर जर डिटेलमध्ये शिकायचं असेल, तर आपल्याकडे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीजची सुरुवात केलेली आहे. तर ही व्हिडिओज फक्त 59 रुपयामध्ये, गरजवंत विद्यार्थ्यांसाठी फक्त 59 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब बटन करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तिथे जॉईन बटनाचा ऑप्शन ओपन होतो. तर हे जॉईन बटनावरती क्लिक केलं की तुम्ही 59 रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज बघू शकता. आणि ते व्हिडिओज कसे बघायचे आहेत, तर माझं यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर तिथे व्हिडिओ, शॉर्ट्स, कम्युनिटी अशा प्रकारचे दिसेल आणि सगळ्यात शेवटी मेंबरशिप पॅनल दिसेल. तर त्यामध्ये जेवढे व्हिडिओज अवेलेबल आहे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद.